मित्रहो, परीक्षेत प्रयोग हा घटक अनेकांना गोंधळात टाकतो. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे कळत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक देणार आहे जिच्या मदतीने तुम्ही कोणताही प्रयोग 10 सेकंदातच ओळखाल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही ट्रिक अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रो, प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाच्या कर्ता व कर्मासोबत असलेल्या संबंधाला प्रयोग म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. परीक्षेत आपल्याला दिलेले वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखावे लागते. त्यासाठी आपल्याला वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखावे लागते. क्रियापद हे कर्त्यानुसार बदलते, कर्मानुसार बदलते की दोघांनुसार देखील बदलत नाही हे ओळखावे लागते, कारण यावरूनच वाक्यात कोणता प्रयोग आहे हे ठरते. चला तर मग अगदी सोप्या भाषेत शिकूया कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग कसा असतो आणि तो कसा ओळखावा. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, प्रयोग ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कर्ता, कर्म व क्रियापद ओळखावे लागते. त्यासाठी आपण अगोदर जाणून घेऊया कर्ता, कर्म व क्रियापद म्हणजे काय. तर कर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा शब्द. कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते तो शब्द. आणि क्रियापद म्हणजे क्रिया दर्शविणारा शब्द. उदाहरणार्थ, रवी आंबा खातो या वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द कोणता आहे? रवी. तर रवी हा आहे या वाक्याचा कर्ता. आंबा हे आहे कर्म, कारण खाण्याची क्रिया आंब्यावर होते. आणि खातो हे आहे क्रियापद, कारण हे क्रिया दर्शवितं. चला तर मग सर्वप्रथम आपण शिकूया कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा. मित्रहो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये जी ट्रिक तुम्हाला मी देणार आहे तिच्या मदतीने काही सेकंदामध्येच तुम्ही प्रयोग ओळखाल. चला तर मग सर्वप्रथम आपण शिकूया कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा. तर सर्वप्रथम आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखावा लागतो. या ठिकाणी एक वाक्य घेतलं आपण, रवी आंबा खातो. तर या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? खातो. अगोदर क्रियापद ओळखावं, त्यानंतर क्रियापदाला आपल्याला काय करावं लागतं? त्याचा मूळ धातू काढावा लागतो. पहा, खातो क्रियापद आपण इकडे घेतलंय. आता याचा मूळ धातू आपण काढलेला आहे. खा हा मूळ धातू आहे. मग त्याला नारा प्रत्यय लावायचा आणि अशा प्रकारे हा आता शब्द झालेला आहे खाणारा. याला प्रश्न विचारायचा कोण. जेव्हा आपण क्रियापदाला खाणारा कोण असा प्रश्न विचारू त्यावेळी आपल्याला मिळतो कर्ता. खाणारा कोण आहे? खाणारा आहे रवी, म्हणजे या वाक्याचा कर्ता आहे रवी. आता कर्ता मिळाल्यानंतर आपण कर्ता बदलून पाहूया. कर्ता बदलल्यानंतर जर क्रियापद बदललं तर समजायचं तो आहे कर्तरी प्रयोग. चला मग कर्ता बदलून पाहूया. पहा, या ठिकाणी रवी आहे, या ठिकाणी आपण आता रिया घेतले. रिया आंबा खाते. पहा, रिया सोबत आता कोणतं क्रियापद आलेलं आहे? खाते. रवी सोबत खातो. अजून कर्ता बदलून पाहूया. दोघे आंबा खातात. पहा, अनेक वचनी क्रियापद घेतलंय, इथे क्रियापद झाले खातात. अशा प्रकारे खातो, खाते, खातात वेगवेगळ्या प्रकारे क्रियापद आलेलं आहे. कशामुळे? कारण आपण कर्ता बदललेला आहे. म्हणजे कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदललं, म्हणून या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. मित्रो, कर्तरी प्रयोग ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो. म्हणजेच कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. पहा, या ठिकाणी रवी कर्ता आहे, त्याला प्रत्यय नाही. या ठिकाणी रिया कर्ता आहे, तिलाही प्रत्यय नाही, किंवा दोघे यांनाही प्रत्यय नाही. अशा प्रकारे कर्त्याला प्रत्यय नाही, कर्त्यानुसार क्रियापद बदलते. ही आहे कर्तरी प्रयोगाची खूण. मग या तिन्ही वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? या वाक्यांमध्ये आहे कर्तरी प्रयोग. आता तुम्हाला कर्तरी प्रयोग कळला असेल, मग व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही. चला आता तुमच्यासाठी एक कृती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी काही वाक्य आपण दिलेले आहेत. हा प्रयोग तुम्ही ओळखायचा आहे. आपण 3 नियम पाहिलेत. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का? कर्ता प्रथमा विभक्तीत आहे का? याच गोष्टी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. क्रियापद ओळखा, क्रियापदाचा धातू ओळखा, धातूला नारा लावून कोण असा प्रश्न विचारा. वाक्याचा कर्ता मिळेल, तो बदलून पहा. कर्त्यानुसार क्रियापद बदलल्यास तो कर्तरी प्रयोग असेल. आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो.
तर अशा प्रकारे कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय आहे का पहा, त्याच्यानुसार क्रियापद बदलतं का ते पहा आणि मित्रो याची उत्तरे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्वच्या सर्व कृतीची उत्तरे तुम्हाला मिळणारच आहेत. चला आता कर्मणी प्रयोग कसा ओळखावा ते पाहूया. त्यासाठी आपल्याला अगोदर कर्म ओळखावं लागेल. रवीने आंबा खाल्ला हे वाक्य घेतलं आपण, तर या ठिकाणी क्रियापद कोणता आहे, खाल्ला. तर क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कुणावर झाली हे आपल्याला ओळखावं लागतं. तर क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कुणावर झाली, आंब्यावर झाली. मग या वाक्याचं कर्म कोणतं आहे, आंबा. तर आता आंबा कर्म आहे, मग जर आंब्याच्या जागेवर दुसरा शब्द ठेवून आपण पाहिला तर क्रियापद बदलतं का हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, रवीने चिंच खाल्ली, आंब्याच्या जागेवर चिंच, कर्म बदललं आहे आपण. तर खाल्ला होतं वर क्रियापद, आता इथं झालं आहे खाल्ली, म्हणजे क्रियापद बदललं कर्मानुसार. रवीने चिंचा खाल्ल्या, अनेक वचनी कर्म केले आपण, पुन्हा क्रियापद बदललं, खाल्ल्या. अशा प्रकारे कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदललं, म्हणून हा कोणता प्रयोग आहे, हा आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची आणखी एक खूण आहे, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागलेला नसतो. आता या ठिकाणी आंबा याला प्रत्यय नाही, चिंच याला प्रत्यय नाही, चिंचा याला देखील प्रत्यय नाही. जेव्हा कर्माला प्रत्यय नसतो त्यावेळी तो कर्मणी प्रयोग असतो आणि कर्मानुसार क्रियापद बदलतं. अशा प्रकारे या दोन गोष्टी या ठिकाणी घडतात. म्हणून या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे, या तीनही वाक्यामध्ये आहे कर्मणी प्रयोग. मित्रो, कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी आता पुन्हा एकदा तुम्हाला कृती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. रवीने पुस्तक कपाटात ठेवले, समीरने बक्षीस मिळविले, रियाने चिंचा खाल्ल्या. तर हा प्रयोग ओळखण्यासाठी काय करायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे. क्रिया कोणावर झाली ते ओळखायचं आहे. क्रिया ज्याच्यावर झाली ते कर्म असतं ते बदलून पाहायचं. कर्मानुसार क्रियापद बदलल्यास तो कर्मणी प्रयोग असेल आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागलेला नसतो. आता या ठिकाणी जे कर्म आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे का पहा. मित्रो, कर्मणी प्रयोगाची आणखी एक खूण आहे. ती खूण म्हणजे कर्म असलेले वाक्य भूतकाळात असेल तर ते कर्मणी प्रयोगातच असते. वाक्यात कर्म पाहिजे आणि त्याच्यानंतर ते वाक्य जर भूतकाळात असलं तर समजायचं ते वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये आहे. अशा प्रकारे आपण कर्मणी प्रयोगसुद्धा ओळखलेला आहे. चला आता भावे प्रयोग ओळखूया. रवीने घोड्याला बांधले असं वाक्य आपण घेतलेलं आहे. बांधले हे क्रियापद आहे. रियाने घोड्याला बांधले, आता इथे कर्ता बदलला आहे आपण. क्रियापद बदललं का नाही बदललं, म्हणजे कर्ता बदलून क्रियापद नाही बदललं. आता कर्म बदलून पाहूया. रवीने घोडीला बांधले, इथं कर्म बदललं आहे तरी क्रियापद तेच आहे, म्हणजे कर्ता बदलूनही क्रियापद बदललं नाही, कर्म बदलूनही क्रियापद बदललं नाही, बांधले असंच क्रियापद राहिलेलं आहे. जर कर्ता आणि कर्म दोन्ही बदलून क्रियापद बदलत नसेल तर तो असतो भावे प्रयोग. पहा, वाक्यातील क्रियापद हे कर्ता किंवा कर्माप्रमाणे बदलत नाही भावे प्रयोगामध्ये. ही एक खूण आहे भावे प्रयोगाची. कर्त्याला व कर्माला देखील विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. पहा, भावे प्रयोगात दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. कर्तरी आणि कर्मणी प्रयोगामध्ये त्यांना प्रत्यय नसतो. आता याला प्रत्यय आहे का पाहूया आपण. पहा, इथे रवीने, रवीला प्रत्यय आहे. रियाने, रियाला आहे. रवीने, कर्त्याला प्रत्यय आहे. कर्माला आहे का, घोड्याला, घोड्याला, घोडीला. अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय आलेला असतो. वेगळे प्रत्यय येतील कर्माला, लक्षात ठेवा. तर हे दोन वैशिष्ट्ये आहेत भावे प्रयोगाचे. यासोबतच क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. भावे प्रयोगामध्ये हमेशा क्रियापद अशा प्रकारे बांधले, नेले, दिले अशा प्रकारे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीच असते. तर या वाक्यामध्ये ही तीन वैशिष्ट्ये आहेत. म्हणून या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग आहे, तर या वाक्यांमध्ये आहे भावे प्रयोग. चला आता भावे प्रयोगावर तुम्हाला कृती करायची आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. रामने रावणास मारले, सैनिकाने शत्रूला मारले. आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी काय करावं लागेल, वाक्यातील क्रियापद हे कर्ता किंवा कर्माप्रमाणे बदलत आहे का ते पाहायचं. बदलत नसेल तर तो भावे प्रयोग असतो. क्रियापद कोणता आहे, मारले, रामाने मारले, सैनिकाने मारले. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. रामाने मारले, सीताने मारले, सीताने मारलं तरी मारलेच यायले. सैनिकाने मारले, घोडीने शत्रूला पराभूत केले. घोडी करता ठेवला तरीही क्रियापद बदलत नाही. आता आपण कर्म बदलून पाहूया. रावणास मारले, मुंगीला मारले, शत्रूला मारले, पत्नीला मारले. कर्मानुसार क्रियापद दोन्ही ठिकाणी बदललेलं नाही, म्हणजे क्रियापद हे कर्ता बदलून सुद्धा आणि कर्म बदलून सुद्धा बदललेलं नाही. कर्त्याला व कर्माला देखील विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. पहा आता, रामाने रावणास, सैनिकाने
शत्रूला, अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत आणि क्रियापदे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच आहे। अशा प्रकारे मित्र हो, भावे प्रयोगाची ही वैशिष्ट्ये आहेत। तर ही वाक्य भावे प्रयोगातच आहेत का हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा। आता या सर्व कृतीची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत। व्हिडिओ पॉज करून ही उत्तरे पाहून घ्या, तुमची उत्तरे बरोबर आहेत का ते पहा। चला आता आपण पाहूया प्रयोग ओळखण्याची ट्रिक। पहा मित्रो, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग आहेत। कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं, क्रियापदे कर्त्यानुसार बदलते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो। ठीक आहे, याचं उत्तर रवी चित्र रंगवतो, रिया चित्र रंगवते, मुले चित्र रंगवतात हे आहे। आता कर्मणी प्रयोग पहा, क्रियापद कर्मानुसार बदलते, कर्माला प्रत्यय नसतो। रवीने आंबा खाल्ला, रवीने चिंच खाल्ली, रियाने आंबा खाल्ला, रियाने चिंच खाल्ली, रियाने चिंचा खाल्ल्या, रवीने आंबे खाल्ले। फक्त कर्म बदलल्यानंतरच क्रियापद बदलत आहे, म्हणून हा आहे कर्मणी प्रयोग। तर भावे प्रयोगाचं काय वैशिष्ट्य आहे, कर्ता किंवा कर्मानुसार देखील क्रियापद बदलत नाही, दोघांनाही प्रत्यय असतो। पायाचे उदाहरण, रवीने रियाला खुणावले, रियाने रवीला खुणावले, दोघांनी मला खुणावले। अशा प्रकारे दोघांनाही प्रत्यय लागले आहेत, रवीने, रियाने, दोघांनी, रियाला, रवीला, मला, आणि क्रियापद मात्र तेच आहे, बदललंच नाही, म्हणून हा भावे प्रयोग आहे। चला मित्रो, आता तुमच्यासाठी एक कृती दिलेली आहे प्रयोग ओळखण्यासाठी। 3 वाक्य आहेत, व्हिडिओ पॉज करून वाक्य वाचा निवांत आणि ही ट्रिक वापरा आणि मित्रो याची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला जी ट्रिक दिलेली आहे प्रयोग ओळखण्याची ती वहीमध्ये लिहून घ्या। मित्रो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटीसुद्धा दाबा। आणि मित्रो, आपल्या चॅनलवर मराठीसोबतच इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास दिलेला आहे। हा अभ्यास अगदी तुम्हाला घर बसल्या करायचा असेल तर या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि मित्रो, यानंतर प्रयोगावर परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडवलेला व्हिडिओ इथे दिलेला आहे, हा व्हिडिओ अवश्य पहा। भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।